15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान। तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवरच मटण विक्रीचा इशारा। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या। 15 ऑगस्ट दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्यदिनी आम्ही काय खावं हे सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन, जैन समुदायाला उत्तर देणार। कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन, कबूतरखान्यांबाबत आज हायकोर्टात सुनावणी। अणुऊर्जेचं समर्थन करणाऱ्यांकडून पर्यावरणाचं प्रेम शिकायचं का? पीओपी मूर्ती संदर्भातील अनिल काकोडकर यांच्या समितीवर उद्धव ठाकरेंची टीका। तर आरेचं जंगल कापणाऱ्यांच्या सूचना का ऐकायच्या? ठाकरेंचा सरकारवरही निशाणा।